हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरी ही आपल्या माहेरी गेली आणि सुप्रियाला झालेला सगळा प्रकार सांगितला की माझ्या सासरी माझा किती छळ होतोय, माझ्या आजी सासूने माझ्या थोबाडीत मारली, माझी नणंद मला त्रास देतीये, रात्रंदिवस टोमणे देतीये, माझी मामी सासू मला त्रास देतीये. आणि मग सुप्रियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सुप्रिया ईश्वरीला घेऊन चक्क तिच्या सासरी पोहोचली. सगळ्यात आधी तर तिने सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की माझ्या मुलीची यात काहीच चूक नाहीये, माझा गुन्हा नाहीये, तुम्ही माझ्या मुलीला आणि मला शिक्षा देऊ नका. पण कुणीच तिचं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे सुप्रिया खूप चिडली आणि ती चक्क ईश्वरीला घेऊन तिच्या घरी आलीये. म्हणजे ईश्वरी आता माहेरीच राहणार. अर्णवला हे समजलं आणि अर्णव ईश्वरीची समजूत घालायला आणि ईश्वरीला आपल्या घरी परत नेण्यासाठी तेथे पोहोचला. पण सुप्रियाने चक्क त्यासाठी स्पष्ट नकार दिलाय की जोपर्यंत तुमचं संपूर्ण कुटुंब, तुमची ती आजी, तुमची ती बहीण, तुमची ती मामी, मामा हे सगळे माझ्या मुलीची ईश्वरीची माफी मागत नाही, तोपर्यंत ईश्वरी त्या घरात परत येणार नाही. म्हणजे आता ईश्वरी आणि अर्णवची ताटातूट झाली आहे. दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, मी सिंदूर, तू एवढी रडतीयस ना, मग असे डोळ्यातून अश्रू ढाळत ढाळत तुझ्या माहेरी जाऊ नको. आधीच तुझ्या आईबाबांना तुझी खूप काळजी वाटत असेल, त्यामुळे अशी तेथे जाऊ नको. हसत हसत जा आणि तुझ्या चेहऱ्यावर अशी गोड स्माईल आहे ना, अशी गोड स्माईल घेऊन जा. अर्णव ईश्वरीचे डोळे पुसतो आणि तिला समजावून सांगतो, एक काम कर, तेथे गेली की तुझ्या आईला घट्ट मिठी मार, म्हणजे तुझे सगळे दुःख क्षणात उडून जातील. ईश्वरी खूप खुश होते आणि अर्णवलाच घट्ट मिठी मारते. अर्णव खुश होतो आणि म्हणतो, मी सिंदूर, मी तुला मला नाही तर तुझ्या आईला मिठी मारायला सांगितली आहे. ईश्वरी त्याला सोडते, लाजते आणि आपल्या माहेरी जायला निघते. अर्णव तेथेच असतो. आणि मग थोड्या वेळानंतर इकडे ईश्वरीच्या माहेरी ईश्वरीचे आईवडील खूप टेन्शनमध्ये असतात आणि सुप्रिया, संजय यांना कळतच नाही की ईश्वरी एवढी रडत का होती, तिकडे काय प्रॉब्लेम घडला असेल. आणि तेवढ्यात ईश्वरी घरी पोहोचते. ती जोरात आवाज देते, आई. सुप्रिया आणि संजय तिच्याकडे पाहतात आणि आईला पाहताच ईश्वरीच्या अश्रूंचा बांध तुटतो. ईश्वरी ढसाढसा रडू लागते. ईश्वरी सुप्रियाकडे धावत धावत येते, तिला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते. सुप्रिया आणि संजय खूप घाबरतात. सुप्रिया विचारते, इशू काय झालं, का रडतेस तू, बाळा शांत हो, काय झालं सांग आम्हाला. संजय म्हणतो, हो इशू, बस लवकर येथे आणि सांग काय झालंय. तू फोनवर सुद्धा रडत होतीस आणि आत्ता सुद्धा रडतीयस, असं नेमकं काय झालंय. ईश्वरी रडत असते. संजय आणि सुप्रिया खूप घाबरलेले असतात. आणि इकडे अर्णव हॉलमध्ये येतो. त्याच्या मनात हाच विचार सुरू असतो की आज हे सगळं नेमकं कुणी केलं असेल. आम्ही बाळाचं नाव कसं रिव्हील करायचं याचा प्लॅन बनवला. हा प्लॅन नक्कीच कुणीतरी ऐकला आणि मग त्या फुलांच्या पडीत हे फोटोग्राफ्स ठेवले. मग हा प्लॅन राजेशनेच ऐकला असेल का, राजेशनेच ते फोटोग्राफ त्या पडीत ठेवले असतील का, हा प्रश्न अर्णवच्या मनात येतो. आणि त्याच वेळेस राजेश त्याच्या समोर येतो. अर्णव खूप टेन्शनमध्ये. हे राजेशला समजतं आणि राजेश अर्णवला म्हणतो, अर्णव साहेब, मला कळतंय तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात. आज तुमच्या बायकोबरोबर जे काही घडलं ना, ते खरंच खूप वाईट घडलं. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही दोघे खूप चांगले आहात. जरी मला माझा भूतकाळ आठवत नसला ना, तरी मला हे कळतं की तुम्ही दोघे खूप चांगले आहात आणि ही सगळी तुमच्या घरातलीच माणसं आहेत. आज जरी त्यांचा गैरसमज झाला असला ना, तरी आज ना उद्या त्यांचे सगळे गैरसमज दूर होतील आणि मग ते पुन्हा एकदा ईश्वरी मॅडमला स्वीकारतील. तुम्ही काळजी करू नका. अर्णवला खूप बरं वाटतं आणि अर्णव म्हणतो, थँक्यू, खरंच तुमच्या या शब्दांनी मला खूप धीर आलाय. तर राजेश म्हणतो, अर्णव साहेब, मला आहे ना घरातील या भांडणांचा खूप कंटाळा आलाय. मला काही आठवत नाही आणि मला या भांडणांमध्ये इंटरेस्टसुद्धा नाही आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे की मी आता स्वतःच्या पायावर उभं राहणार, मी नोकरी शोधणार, त्यासाठीच मी जातोय, असं म्हणून राजेश जाऊ लागतो. तेवढ्यात अर्णवच्या डोक्यात एक विचार येतो. अर्णव राजेशला थांबवतो आणि म्हणतो, तुम्हाला नोकरी हवी आहे ना, मग तुम्ही बाहेर कशाला जाताय, तुम्ही माझ्या कंपनीमध्ये नोकरी करू शकता. तर राजेश म्हणतो, नाही नाही अर्णव साहेब, मला तुमचे उपकार नकोय, मी स्वतःच्या जीवावर नोकरी मिळवणार आहे. तर अर्णव म्हणतो, नाही नाही, त्यात उपकार कसले, तुम्ही माझ्या कंपनीत इंटरव्ह्यू द्या,
तुम्ही जर केपेबल असाल तरच मी तुम्हाला नोकरी देईल. राजेश म्हणतो, असं असेल तर ठीक आहे, मी माझे डॉक्युमेंट सगळं घेऊन येतो. असं म्हणून राजेश तेथून आपल्या रूममध्ये जातो. अर्णव विचार करतो, जर या राजेशचं सत्य जाणून घ्यायचं असेल की खरंच याची मेमरी गेली आहे की हा नाटक करतोय, तर मग हाच योग्य मार्ग आहे. तो जर माझ्या कंपनीत काम करेल, माझ्या डोळ्यासमोर असेल, तर त्याचं सत्य जाणून घेणं सोपं जाईल असा विचार अर्णव करतो. आणि मग इकडे सुप्रिया आणि संजय ईश्वरीला विचारतात, इशू बाळा, काय झालंय? तू एवढी का रडतीयेस? काय घडलंय सांग आम्हाला. ईश्वरी सांगते, 20 वर्षांपूर्वीची घटना आज सगळ्यांसमोर उघड झाली आहे. आई आणि अर्णव सरांचे बाबा यांचे फोटो सगळ्यांना दिसलेत, सगळ्यांना सत्य कळलंय. हे ऐकून सुप्रिया आणि संजयला जबर धक्काच बसतो. सुप्रियाचा विश्वासच बसत नाही. सुप्रिया विचारते, हे कसं शक्य आहे? ते फोटो तुमच्या घरी कसे पोहोचले? ईश्वरी सांगते, आई ते माहीत नाही, पण ते फोटो सगळ्यांनी पाहिलेत. आणि आमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही बारशाचा कार्यक्रम करत होतो आणि बाळाचं नाव रिव्हील करणार होतो, तेव्हा आम्ही आमच्या प्लॅनप्रमाणे फुलांची परडी वरती ठेवली होती. राजेशने परडीची दोरी ओढली आणि त्या फुलांबरोबर चक्क ते सगळे फोटोग्राफसुद्धा खाली पडले. सगळ्यांनी हे फोटोज पाहिले आणि मग आजी माझ्यावर खूप चिडली. त्यांनी माझ्यावर आरोप लावले की तुझ्या आईमुळे माझ्या मुलीने सात्विकाने आत्महत्या केली आहे, आणि मग त्यांनी माझ्या थोबाडीसुद्धा मारली. हे ऐकून सुप्रिया आणि संजयला मोठा धक्काच बसतो. घरातील सगळे ईश्वरीला काय काय बोलले, ईश्वरी हे सगळं सांगते. पण अर्णव सरांनी माझी बाजू घेतली. आजी तर मला घराबाहेर काढायला निघाल्या होत्या, पण अर्णव सर म्हणाले, या सगळ्या प्रकरणात ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईची काहीच चूक नाहीये आणि त्यांनी मला घरात थांबून घेतलं, असं ईश्वरी सांगते. संजय ईश्वरीला म्हणतो, ईशू बाळा, जे घडलं ते खूप वाईट घडलं, पण अर्णवचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना, मग तू काळजी करू नकोस. आणि आधी जेव्हा अर्णवला हे समजलं होतं तेव्हा त्याचाही गैरसमज झाला होता, तोही तुझ्यावर चिडला होता. तसाच आता सगळ्यांचा गैरसमज झाला आहे, सगळे तुझ्यावर चिडलेत, पण लवकरच त्यांचा सुद्धा गैरसमज दूर होईल आणि ते सुद्धा तुला स्वीकारतील. ईश्वरी सांगते, बाबा, पण मला खूप वाईट वाटतंय. आजपर्यंत त्या घरासाठी मी एवढं केलं, पण आज सगळ्यांनी मला परकं केलं. त्यांनी मला वाळीत टाकलंय. कुणी माझ्या हातचं काही खात नाहीये, माझ्याशी बोलत नाहीये. सगळे माझ्याकडे एखाद्या अपराध्यासारखे पाहत असतात. संजयला खूप वाईट वाटतं. सुप्रिया मात्र चांगलीच चिडलेली असते. संजय म्हणतो, ईश्वरी, आता तुला त्याच घरात राहायचंय आणि सगळ्यांचा विश्वास जिंकायचा आहे, आणि आपल्याला लवकरात लवकर पुरावे दाखवावे लागणार आहेत आणि हे सिद्ध करावं लागेल की या सगळ्या प्रकरणात तुझ्या आईची काहीच चूक नाहीये, तेव्हाच त्यांचा विश्वास बसेल. पण सुप्रियाच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं. आपल्या मुलीचं हे दुःख सुप्रियाला काही सहन होत नाही. आणि दुसरीकडे अर्णव हा राजेशला घेऊन आपल्या ऑफिसमध्ये जात असतो. राजेश हा सुटाबुटात तयार होऊन आलेला असतो. राजेश अर्णवला म्हणतो, अर्णव साहेब, उगाचच तुम्ही तसदी घेतली. तुम्ही मला तुमच्या ऑफिसचा ॲड्रेस दिला असता तर मी तेथे पोहोचलो असतो ना. स्वतःच्या गाडीत मला नेण्याची काय गरज होती? तर अर्णव म्हणतो, नाही नाही, असं कसं? तुम्ही एवढ्या संकटाच्या काळात जेव्हा माझं संपूर्ण कुटुंब माझ्या विरुद्ध उभं राहिलंय, तेव्हा तुम्ही आमची मदत करताय, तुम्ही आम्हाला पाठिंबा देताय, मग तुमच्यासाठी मी एवढं करूच शकतो ना. राजेश म्हणतो, अर्णव साहेब, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही दोघे नवरा बायको आहात ना, एकदम परफेक्ट जोडी आहात. खरंच नवरा बायको असावे तर तुमच्यासारखे. कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही ईश्वरी मॅडमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता. वेळ आल्यावर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात गेला, पण ईश्वरी मॅडमची बाजू घेतली. आजकाल असे नवरा बायको पाहायला मिळत नाही. अर्णव म्हणतो, आता मला तिचं सत्य माहिती आहे की या सगळ्या प्रकरणात तिची काहीच चूक नाही आहे. मग मी तिची साथ नाही देणार तर मग कोण देणार? राजेश म्हणतो, हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. या दोघांचा प्रवास सुरूच असतो आणि कधी नव्हे त्या अर्णव आणि राजेशच्या मस्त गप्पा सुरू असतात. आणि इकडे सुप्रियाला खूप राग येतो. सुप्रिया चक्क ईश्वरीचा हात पकडते आणि म्हणते, चल इशू माझ्याबरोबर. ईश्वरी विचारते, आई, कुठे जायचंय? सुप्रिया म्हणते, तुझ्या सासरी. मला त्या सगळ्यांना जाब विचारायचा आहे की तुम्ही माझ्या मुलीबरोबर एवढं वाईट कसं वागू शकता. तसं तर तुम्ही स्वतःला खूप खानदानी, खूप हुशार माणसं म्हणतात ना, मग तुम्हाला एवढं पण कळत नाही का, एखाद्यावर आरोप लावायचे असल्यावर आधी पुरावे असायला हवेत, आणि ते तुझ्याबरोबर इतके वाईट वागलेत हे मला बिलकुल पटलेलं नाहीये. संजय सुप्रियाला समजवण्याचा प्रयत्न करतो. सुप्रिया, तू जे बोलतेस ते योग्य आहे, पण तू हे सगळं रागाच्या भरात बोलतीयेस. शांत हो. हा आता ताईपणा करू नको.
पण सुप्रियाच्या डोक्यात तिडीक गेलेली असते. सुप्रिया चिडून म्हणते, नाही, जे माझ्याबरोबर झालं ना ते मी माझ्या मुलीबरोबर होऊ देणार नाही. अर्णवचा राग योग्य होता, पण घरातील सगळ्यांनी ईश्वरीबरोबर जे काही केलंय ना ते मला आवडलेलं नाहीये. त्यांनी माझ्या मुलीवर हात उचललाय. ठीक आहे, हे सगळं मी केलं असेल, माझी चूक असेल तर त्यांनी मला शिक्षा द्यावी ना. माझ्या मुलीवर हात उचलणं, तिला सासूरवास करणं हे चुकीचं आहे आणि मी त्यांना याबद्दलच जाब विचारणार आहे. संजय म्हणतो, खरंय सुप्रिया, तू जे काही बोलतेस ना ते अगदी योग्य बोलतीये. आपली बाजू सत्याची आहे आणि आपण ती मांडायलाच हवी. जर आपण गप्प बसलो ना तर त्यांचा हाच गैरसमज होईल की जे काही झालंय त्यात खरंच तुझी चूक होती. तू आणि ईश्वरी दोषी आहे. त्यामुळे तू तेथे जा, स्वतःची बाजू मांड, त्यांना पटवून दे की तू जे काही बोलतीये ते सत्य आहे आणि या सगळ्या प्रकरणात तुझी आणि ईश्वरीची काहीच चूक नाहीये. ईश्वरीला सुद्धा हे पटतं. सुप्रिया म्हणते, हो खरंय, मी आता तेथे जाते आणि माझी बाजू पटवून देते. नाहीतर आज ईश्वरीला जो त्रास होतोय उद्या तोच त्रास नमूला सुद्धा होईल. आज ते माझ्या इशूला घराबाहेर काढताय, मग माझ्या नम्रताबरोबर कसे वागतील? ईश्वरी म्हणते, आई, तुला असं खरंच वाटतंय का की आता एवढं सगळं घडून गेल्यानंतर त्यांच्या मनात नम्रता आणि आकाश सरांच्या लग्नाचा विषय तरी असेल का? संजय आणि सुप्रियाला खूप टेन्शन येतं आणि त्याच वेळेस नम्रता तेथे येते. नम्रताने ईश्वरीचा फक्त एवढा एकच डायलॉग ऐकलेला असतो की आता आमच्या घरच्यांच्या मनामध्ये नम्रता आणि आकाश सरांच्या लग्नाचा विषय येणारच नाही. नम्रताला जबर धक्काच बसतो. ती खूप चिडते. सुप्रिया आणि संजय तिला म्हणतात, नमू आते, आम्हाला तुला काहीतरी सांगायचं आहे. तर नम्रता चिडून म्हणते, मला सगळं माहिती आहे. आता नम्रताने काहीच ऐकलेलं नसतं, पण नम्रता आणि समजदारपणा यांचा लांब लांबपर्यंत काही संबंध नाहीये. ती फक्त कायम चिडलेली असते. नम्रता चिडून म्हणते, बाबा, मला सगळं माहिती आहे, मला काही सांगायची गरज नाहीये. मला हेच कळत नाही, येऊन जाऊन सगळे विषय माझ्या आणि आकाश सरांच्या लग्नावर येऊन का थांबतात? कोणाला आमचं लग्न का होऊ द्यायचं नाहीये? ईश्वरी रडत असते आणि म्हणते, नमुताई, माझं आधी ऐकून घे. आमच्या घरी खूप वाईट परिस्थिती झाली आहे. सगळे लोक मलाच घराबाहेर काढत होते. मग तुमच्या लग्नाचा विषय तरी कसा निघेल? नम्रता चिडून म्हणते, इशू, जे काही झालं असेल ना त्यात तुझी चूक असेल, पण मग त्याचा दोष आम्हाला का? आम्हाला त्याची शिक्षा का? सगळेजण येऊन जाऊन आमच्या लग्नालाच का पुढे ढकलताय? मला हे बिलकुल आवडत नाहीये. आणि नम्रता ही मनात विचार करते, हे सगळ्या ईश्वरीमुळे होतंय. ईश्वरीमुळेच माझं लग्न पुढे ढकललं जातंय. आणि रागारागाने नम्रता तिच्या खोलीत निघून जाते. आता या महामूर्ख मुलीला कसं समजून सांगायचं हाच प्रश्न सुप्रिया, संजय आणि ईश्वरीला पडतो. इकडे अर्णव एके ठिकाणी गाडी थांबवतो आणि राजेशला म्हणतो, मला पाण्याची बॉटल घ्यायची आहे. तुम्हाला काही चहा कॉफी हवी आहे का? राजेश म्हणतो, नाही नाही, मला काहीच नकोय. अर्णव हा गाडीच्या खाली उतरतो. तो पाण्याची बॉटल घ्यायला टपरीवर जातो. राजेश सुद्धा गाडीच्या खाली उतरतो आणि आजूबाजूला पाहत असतो. आणि त्याच वेळेस शलाका पाटीलचा काका तेथे पोहोचतो. शलाका पाटीलचा काका खूप चिडलेला असतो. तो राजेश जवळ येतो आणि राजेशला पाहताच त्याच्या सनसनीत मुस्काटात मारतो. आजूबाजूचे सगळे लोक पाहू लागतात. गर्दी जमते. अर्णव सुद्धा हे पाहतो. हा तर शलाका पाटीलचा काका आहे हे अर्णवला समजतं. राजेश विचारतो, ओ, कोण आहात तुम्ही? मला का मारताय? तर हा काका म्हणतो, अरे नालायका, मी शलाका पाटीलचा काका आहे. पुतणी होती ती माझी पुतणी, आणि तू माझ्या पुतणीचा खून केलास आणि आता मला विचारतोय मी कोण आहे? आणि त्यानंतर तो राजेशला सना सना 2-4 मुस्काटात मारतो. त्याची चांगलीच धुलाई करतो. अर्णव हे सगळं पाहत असतो. अर्णव लगेचच काकाजवळ येतो आणि म्हणतो, काका ऐका, सोडा त्यांना. पण हा काका अर्णवलाच दूर ढकलून देतो. अर्णव दूर जातो आणि हा काका राजेशच्या आणखीन एक सनसनीत मुस्काटात मारतो आणि म्हणतो, नालायक माणसा, मी तुला सोडणार नाहीये. मला सगळं कळलंय. तुझा ॲक्सिडेंट झाला होता आणि तू आता स्मरणशक्ती गेल्याचं नाटक करतोय, पण मी तुला सगळं आठवण करून देतो ना. तू माझ्या शलाकाला फसवून तिच्याशी लग्न केलं, मग तिची सगळी संपत्ती लुबाडलीस, तिला लुटलंस आणि शहरात पळून आला. ती बिचारी शलाका तुला शोधायला शहरात आली, तर तू शहरात आल्यावर तिचा खून केलास, तिला मारून टाकलं, दुसरं लग्न केलं आणि आता उजळ माथ्याने फिरतोय. मी तुला काही सोडणार नाही. आणि त्यानंतर या अर्णव साहेबांना सगळं कळलं, तर तू त्यांना सुद्धा फसवलंस. गुंडांना माझ्या घरी पाठवलं, माझ्या बायको मुलीच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि माझ्याकडून सगळा खोटा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला, खोटी साक्ष द्यायला लावली. आता मी तुला काही सोडणार नाही. राजेशला जबर धक्काच बसतो.
तो म्हणतो, ओ साहेब मला यातलं काहीच आठवत नाही आहे, प्लीज मला मारू नका. पण हा काका काय ऐकत नाही. काका खूप चिडतो. राजेशला तेथे गाडीजवळ खाली बसवतो आणि तेथे एक गोळेवाला असतो. त्या गोळेवाल्याची एक बॉटल घेतो आणि राजेशच्या टकल्यावर ही बॉटल फोडणार. इतक्यात अर्णव त्याला थांबवतो आणि म्हणतो, काका इकडे या. राजेश खूप घाबरलेला असतो, थरथर कापत असतो. हा काका म्हणतो, सोडा साहेब, आज मी त्याला सोडणार नाही. अर्णव म्हणतो, शांत व्हा काका, आम्ही सुद्धा त्या राजेशचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतोय, पण आमच्याकडे एकही पुरावा नाहीये. आम्ही त्याला लवकरात लवकर अडकवणार आहोत आणि ज्या दिवशी तो अडकेल आम्ही सगळ्यात आधी तुम्हाला कॉल करू, बोलून घेऊ आणि मग तुम्ही त्याला शिक्षा द्या. पण आता कायदा हातात घेऊन काहीच फायदा नाहीये, उलट त्याला याचा फायदा होईल आणि आपल्याला त्रास होईल. काकाला ही गोष्ट पटते. काका म्हणतो, ठीक आहे अर्णव साहेब, तुम्ही मला सगळ्यात आधी फोन करायचा. आत्ता मी जातोय, पण या नालायकाला मी सोडणार नाही. हा काका राजेशकडे रागारागाने पाहतो. राजेश खूप घाबरतो. काका तेथून निघून जातो. अर्णव राजेशजवळ येतो. राजेश म्हणतो, अर्णव साहेब, खरंच मी इतका वाईट माणूस आहे का हो? तो माणूस जो बोलत होता ते खरं आहे ना? मी एका मुलीशी लग्न केलं, तिला फसवलं, तिचा खून केला आणि मग मी तुम्हाला सुद्धा त्रास दिला. त्याच्या बायका पोरांना मी घाबरवलं. मी जर एवढा मोठा क्रिमिनल असेल ना, तर तुम्ही मला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या हवाली करा. मला बाहेरच्या जगात जगायची लायकी नाही आहे माझी. तुम्ही मला लवकरात लवकर घेऊन जा. अर्णव म्हणतो, नाही, तो खोटं बोलत होता, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. राजेश म्हणतो, नाही नाही, तो खरं बोलत होता. त्याच्या डोळ्यात दिसलं मला, तो खरं बोलत होता. मी वाईट माणूस आहे, मी खूप गुन्हे केलेत. मला आता लवकरात लवकर अंजली मॅडमलाही सांगावं लागेल. मी त्यांना फोन करतो, त्यांना सगळं सांगतो. पण अर्णव राजेशला काही फोन करू देत नाही आणि म्हणतो, ऐका माझं, तो जो माणूस होता ना, तो दारुडा होता, नशेत होता. तो रस्त्यावर लोकांना असे त्रास देतो. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही शांत व्हा. असं म्हणून अर्णव राजेशला पाणी प्यायला देतो. राजेश पाणी पितो, थोडा शांत होतो. अर्णव आजूबाजूच्या लोकांना तेथून हकलून देतो. राजेश गाडीत बसतो. खूप घाबरलेला असतो. आता राजेशची खरंच स्मरणशक्ती गेली आहे की नाही गेली आहे हा जागतिक प्रश्न झाला आहे. पण त्याच्या ॲक्टिंगहून तर असंच वाटतंय की त्याला काहीच आठवत नाही. अर्णव हा गाडीमध्ये बसतो, राजेशकडे पाहतो, अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो, पण अर्णवला काहीच कळत नाही आणि हे दोघेही ऑफिसकडे जायला निघतात. इकडे अर्णवच्या घरी सगळेजण डोक्याला हात लावून बसलेले असतात. आजी, अंजली, आकाश, मामा सगळे टेन्शनमध्ये असतात. मामा म्हणतो, माझा तर विश्वासच बसत नाहीये. ईश्वरीने एवढा मोठा प्लॅन बनवला, आपल्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं आणि सुप्रिया वहिनी असं काही करू शकतात यावर सुद्धा माझा विश्वास बसत नाहीये. तर अंजली आपल्या तोंडाचा पट्टा सुरू करते, मामा का विश्वास बसत नाहीये? मला तर आधीपासूनच माहीत होतं ती ईश्वरी कशी आहे आणि आता तर माझा विश्वासच बसलाय. आधी त्या ईश्वरीच्या आईने माझ्या बाबांच्या आयुष्याचं वाटोळ केलं, आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि मग त्या ईश्वरीने अर्णवला आपल्या जाळ्यात ओढलं, तिला फसवलं. आत्ता मला सगळी लिंक लागतीये, नाहीतर हा सगळा योगायोग कसा असू शकतो? ईश्वरीचं इंदोरमध्ये त्या अर्णवला भेटणं, मग ईश्वरीचं मुंबईमध्ये नोकरीला येणं, ईश्वरी आणि अर्णवची जवळीक निर्माण होणं, मग ईश्वरी आणि अर्णवचं त्या लॉजमध्ये एकत्र असणं आणि मग त्यांचं लग्न होणं, हा सगळा काही त्या ईश्वरीचा प्लॅन होता. ईश्वरीने हे सगळं जाणून बुजून केलंय आणि फक्त ईश्वरीच नाही तर तिची आईसुद्धा क्रिमिनल माइंडेड आहे. ते सगळं देसाई कुटुंबच क्रिमिनल आहे. एक नंबरचे खोटाडे कुठले, ही सगळी त्यांचीच प्लॅनिंग आहे आपलं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी. आकाशला खूप राग येतो, कारण आकाश हा आता नम्रताचा होणारा नवरा आहे ना, आणि त्याला स्वतःच्या सासरबद्दल असं ऐकलेलं चालत नाही. तो उठून उभा राहतो आणि म्हणतो, दी, हे काय बोलतेस तू? तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? पुरावे नसताना हे सगळं बोलतीयेस, असं बोलायचं नाही. अंजली चिडून म्हणते, वा रे आकाश वा, आधी त्या ईश्वरीने त्या अर्णवला घोळात घेतलं आणि त्या नम्रताने तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली आहे. आपल्या समोर फोटोग्राफ्स आहेत, यापेक्षा मोठा पुरावा कोणता पाहिजे? मी जे बोलतीये ना ते खरंच बोलतीये. आकाश म्हणतो, दी, तो पुरावा खरा आहे की नाही याबद्दल काय पुरावा आहे तुझ्याकडे? तो खोटा सुद्धा असू शकतो, ते फोटोज खोटे असू शकतात. या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं. ईश्वरी आणि सुप्रिया तेथे पोहोचतात आणि हे सगळं ऐकतात आणि आजी ओरडून म्हणते, बस झालं, आधीच मला खूप टेन्शन आहे, आता तुमच्या दोघांची भांडणं मला नको आहे. आणि त्याच वेळेस सुप्रिया ईश्वरीला घेऊन पुढे येते. या दोघींना पाहून आजी, अंजली यांना खूप राग येतो
आणि सुप्रिया ईश्वरीचा हात हातात घेऊन अंजली समोर येते आणि म्हणते, अंजली ताई, मला तुम्ही खूप समजदार वाटायच्या की तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार परिपूर्णपणे करता, पण साधे फोटोग्राफ्स पाहून तुम्ही माझ्यावर आणि माझ्या मुलीवर इतके घाणेरडे आरोप लावताय. तुम्ही मला इतक्या दिवसांपासून ओळखता. तुम्हाला वाटतं का मी इतकी वाईट बाई असेल जी परपुरुषांना असं जाळ्यात ओढत असेल, त्यांना लुबाडत असेल? तुम्हाला असं खरंच वाटतं का? अंजली चिडून म्हणते, ओ माझी अक्कल नका काढू. तुम्ही तुमचे कर्म पहा. तुम्हाला तुमच्या कर्मांची फळं भोगावी लागताय आणि उगाच मला दोष देताय, माझी अक्कल काढताय. ईश्वरी आणि सुप्रियाला खूप वाईट वाटतं. मग सुप्रिया ही आजी समोर जाते आणि म्हणते, आजी, तुम्ही मला इतक्या दिवसांपासून ओळखता. तुम्हाला खरंच मी अशी बाई वाटते का जी असं काहीतरी करू शकते? आजीची बोलती बंद झाली असते. आजी काही बोलत नाही. मग सुप्रिया मला जाब विचारते, तुम्ही सांगा, मी तुम्हाला अशी वाईट बाई वाटते का? माझी मुलगी अशी वाटते का जिने हे सगळं प्लॅनिंग केलं असेल तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी? आणि हे सगळं करून मला तरी काय मिळणार आहे? आणि त्याच वेळेस वल्लरी घरी पोहोचते. पण वल्लरी सुप्रियासमोर कधीच येऊ शकत नाही. वल्लरीचे कान हे मांजरीपेक्षा बारीक आहे. वल्लरी ही घराबाहेरूनच ऐकते की घरात कुणीतरी बोलतंय आणि हा तर सुप्रियाचा आवाज आहे. त्यामुळे वल्लरी ही झाडामागेच लपते. आणि मग आजी सुप्रियाला म्हणते, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. माझ्यासमोर पुरावे आहेत आणि त्या पुराव्यांवरून सिद्ध होत आहे की तुम्हीच माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंय. तुमच्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केली. माझे अर्णव आणि अंजली लहानपणीच अनाथ झाले. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. त्यामुळे मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तुमचा हा इमोशनल ड्रामा बंद करा. भावनांचा खेळ खेळणं बंद करा. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते समोर ठेवा, नाहीतर आमच्याकडे तुमच्या विरुद्ध पुरावे आहेत. वल्लरी हे सगळं ऐकत असते आणि मग सुप्रिया तिला झालेला सगळा प्रकार सांगते. सुप्रिया 25-26 वर्षांपूर्वी जे काही घडलं ते सगळं सांगते की मी रमाकांतकडे स्वतःहून आले नव्हते. मी रमाकांतला ओळखत नव्हते. मी इंटरव्ह्यूसाठी त्यांच्याकडे आले तर तुमच्या घराबाहेर मला एक बाई भेटली. तिने मला सांगितलं की रमाकांत घरी इंटरव्ह्यू घेत नाही, ते तिथे हॉटेलमध्ये घेतात. मग मी हॉटेलमध्ये त्यांना भेटायला गेले तर रमाकांत कॉफी पित होते. अचानक त्यांना चक्कर आली. त्यांनी माझा हात हातात घेतला, माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. पत्रकार तेथे पोहोचले आणि त्यांनी आमचे फोटोग्राफ्स काढले, आमची बदनामी केली. या सगळ्यात माझी काही चूक नाहीये, रमाकांतची काही चूक नाहीये. दोष आहे त्या बाईचा. त्या बाईने आम्हाला दोघांना फसवलं होतं. पण एवढं सांगून सुद्धा घरातील लोकांना काही पटत नाही. आणि वल्लरी हे सगळं ऐकत असते. वल्लरी म्हणते, अरे देवा, हा तर सुप्रियाचा आवाज आहे. मी तिच्यासमोर काही जाऊ शकत नाही, पण मला काय बोलते ते सगळं ऐकायचं आहे. त्यामुळे वल्लरीकडे 2 मोबाईल असतात. वल्लरी एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर फोन करते. मांजरीच्या दबक्या पावलांनी घरात येते. तिला कुणी पाहत नाही. घरामध्ये हा मोबाईल ठेवते, कानामध्ये इयरबड्स लावते आणि मस्त गार्डनमध्ये जाऊन इयरबड्सवर हे सगळं ऐकत असते. आजी म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलं ना, माझा तुमच्यावर विश्वास नाहीये. तुमची ही सगळी करम कहाणी मला सांगू नका. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते मांडा, नाहीतर तुमची मुलगी आणि तुम्ही खोटारडे आहात, कपटी कारस्थानी आहात, यावर आमचा विश्वास बसलाय. सुप्रियाला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, आजी माझ्या डोळ्यात पहा. तुम्हाला असं वाटतंय का मी अशी खोटारडी मुलगी असू शकते? तर आजी म्हणते, चल, मला तुझ्या डोळ्यात बियात काय पाहायचं नाहीये. माझा तुझ्यावर विश्वास राहिला नाहीये. हे सगळं वल्लरी ऐकत असते आणि चांगलीच खुश होते. आणि मग सुप्रियाला खूप राग येतो आणि अंजली तोंड सुख घेते. तुमची मुलगी आणि तुम्ही दोघी एकाच माळेच्या मणी आहात. आधी तुम्ही माझ्या वडिलांचं आयुष्य बर्बाद केलं आणि आता ही तुमची मुलगी माझ्या भावाचं आयुष्य बर्बाद करते. प्लॅनिंगने ती माझ्या भावाच्या आयुष्यात आली आणि आता आमचं सगळं घर उद्ध्वस्त करते. ईश्वरी आणि सुप्रियाला खूप वाईट वाटतं. सुप्रिया चिडून म्हणते, जर तुम्हाला इतकाच माझ्या मुलीचा राग येत असेल ना आणि तिच्यावर विश्वास नसेल ना, तर मी सुद्धा माझ्या मुलीला या घरात राहू देणार नाही. आणि सगळ्यांना काहीच फरक पडत नाही. न्यायचं तर ने, आम्हाला काही फरक पडत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुप्रिया ही चक्क ईश्वरीला हाताला धरून आपल्या घरी घेऊन जाईल. ती घरातील सगळ्यांना ठणकावून सांगेल, तुम्ही जर माझ्या मुलीची इज्जत करत नसाल तर मी सुद्धा माझ्या मुलीला या घरात ठेवणार नाही. आणि सुप्रिया ईश्वरीला हाताला धरून आपल्या घरी घेऊन जाणार. त्यामुळे वल्लरी चांगलीच खुश होईल. अर्णवला घरी आल्यावर हे सगळं समजणार आणि अर्णव घरातील सगळ्यांवर चिडून म्हणेल,
तुम्ही माझ्या बायकोचा अपमान केला आहे, आत्ताच्या आत्ता चला आणि माझ्या बायकोची माफी मागून तिला घरी परत घेऊन या. वल्लरी म्हणेल, तुला तुझ्या बायकोची माफी मागायची असेल तर माग, आम्ही कोणी मागणार नाही. आणि मग अर्णव हा एका शांत मुलाप्रमाणे मामीचं सगळं ऐकून घेईल. तो ईश्वरीच्या घरी पोहोचेल, माहेरी पोहोचेल, ईश्वरीची माफी मागून तिला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी मनवणार. पण सुप्रिया म्हणेल, नाही अर्णव, जोपर्यंत तुमची आजी, तुमची मामी आणि तुमची बहीण माझ्या ईश्वरीची नाक घासून माफी मागत नाही, तोपर्यंत माझी ईश्वरी सासरी परत येणार नाही. हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसणार. म्हणजे आता ते लोक काही ईश्वरीची माफी मागणार नाही आणि ईश्वरी काय आपल्या सासरी परत जाणार नाही. यामध्ये ईश्वरी आणि अर्णवचंच मरण होईल, दोघांची ताटातूट होईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा ट्विस्ट आवडला आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.